एवढ्या लाखोंच्या गर्दीत सुद्धा ना एक गोष्ट आहे जी आपली नजर रोखून ठेवत असते, त्या म्हणजे ह्या सुंदर सुंदर विठू रुक्माईच्या मूर्ती. जिथं जिथं मला त्या दिसत होत्या ना, तिथं तिथं मी त्या कॅप्चर करून घेत होते. आता ना जसं मी ह्या व्हिडिओचं नाव काढलं, त्या आजींकडे सुद्धा त्या मूर्ती होत्या. लगेच आजींनी डोक्यावरती पदर घेतला. हे दोघं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते पहिल्यांदाच जोडीने वारीला आले होते, ज्यांचा की मी व्हिडिओ ना आपल्या सिरीजमध्ये, जी आपण नवीन सिरीज चालू केली आहे जीवाभावाची वारी, तिथं अपलोड करणार आहे. डू चेक इट आउट. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आपण ना बनवणार आहोत 11 किलोचे पोहे. मग ज्याची की ना तयारी आदल्या रात्रीपासूनच चालू केली होती. आता आमच्या घरात इतके कार्यक्रम होतात ना, त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांचं मॅनेजमेंट जमायला लागलंय हळूहळू करून. पण आता ना आदल्या रात्री मी ते पोहे असे चाळून ठेवले. 6 किलो पॅकेटचे पोहे होते आणि 5 किलो सुट्टे पोहे होते. आता तुम्ही म्हणताल इतकीच घाई गडबड होती तर सगळेच पॅकेटचे पोहे आणायचे ना, चाळायला लागले नसते. पण आता त्या दुकानात जितके अवेलेबल होते तितकून मी घेतले ते, आणि ते जेवढे चाळायला लागले ते चाळून घेतले. लिंबू, मिरची, अद्रक, कांदा, शेंगदाणे हे सगळं ना आदल्या रात्रीच असं पातेल्यामध्ये काढून ठेवलं होतं, म्हणजे ऐन मोक्याच्या टायमिंगला काही घाई गडबड होऊ नये. तसं आपल्याला काही करावं लागत नाही बरं का, फक्त त्यांच्या हाताखाली करायचं, त्यांना काही हवं नको ते बघायचं, त्यांनाच थोडीशी मदत करायची. कारण त्यांच्यातलेच काही वारकरी असतात जे की ना नेमलेले असतात स्वयंपाकासाठी. मग ते पुढे येतात आणि मग त्यांच्याबरोबर क्वांटिटीमध्ये ते पोहे बनवतात. त्यांनी आदल्या रात्रीच फोन करून सांगितलं होतं की अशी अशी आमची इतकी माणसं आहेत, तुम्ही किती पोहे बनवताय ते सगळं सांगतात आपल्याला. मग त्यांनी सगळी ते चिराचिरी केली. पोहे एका एका बॅचमध्ये 3-3 किलोचे परतून घेतले. आम्ही सगळ्या भावंडांनी ते मिळून सर्व केले. सगळ्यांची मस्त अशी समूह आरती झाली, जी की आमच्या घरात असं मस्त भक्तिमय वातावरण तयार करून गेली. आणि त्यानंतर मी ती सिरीज शूट करायला गेले.